शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सोमवारी 20 जुलै आणि मंगळवारी 21 जुलै. असं 2 दिवस जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर संगमेश्वर परिसर जर बघितला, संगमेश्वर परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी परिसर, त्याचबरोबर जयगड, दाभोल, खेड, दापोली, मंडणगड, महाड, हरिहरेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, लवसा, त्याचबरोबर नागठाणे हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 20 जुलैला होणार आहे. आपण जर पुणे, पिंपरी चिंचवड परिसर जर बघितला तर या भागात जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागामध्ये संध्याकाळी होणार आहे. त्याचबरोबर आपण जर सासवड, जेजुरी हा परिसर बघितला तर या भागात देखील जास्त काही वातावरणात इथे बदल आपल्याला जाणवत नाही आहे. फक्त येथे ढगाळ वातावरण काही प्रमाणात असेल. त्याचबरोबर आपण जर भोर परिसर बघितला, भोर, वाई, त्याचबरोबर महाबळेश्वर, तर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. साताऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर साताऱ्यामध्ये कारेगाव, सातारा हा जर परिसर बघितलात, इथे देखील रिमझिम पाऊस होणार आहे. जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात देखील होणार आहे. त्याचबरोबर मायनी, विटा, तासगाव या परिसरात देखील रिमझिम पाऊस होणार आहे. आपण जर जत परिसर बघितला तर जतमध्ये फक्त संध्याकाळी 5च्या सुमारास वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला रिमझिम पाऊस या भागामध्ये दिसत आहे. विजयपूर या भागात देखील पाऊस असणार आहे. इंदी, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग हा जर परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस हा होणार आहे. आपण जर संध्याकाळी जर बघितलं सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, तर या परिसरात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तुळजापूर, धाराशिव, तेर, वैराग, बार्शी, भूम, कळंब, केज, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, लातूर, औसा, निलंगा, उमरगा, लोहारा हा जर परिसर बघितला तर आता येथे अहमदपूरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस आहे. पण लातूर, औसा, निलंगा, लोहारा, उमरगा या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे थोड्या कमी प्रमाणात पाऊस त्या भागात असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर गंगाखेड परिसर बघितला, परळी, अंबाजोगाई, त्याचबरोबर परतूर, माजलगाव, शेलू, परभणी, पूर्णा, बसमन, नांदेड, भोकर, पेठ, उंबरी, नायगाव हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील जास्त कमी पाऊस नाही आहे, फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि सोमवारी 20 जुलैला दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर लोणार परिसर जर बघितला, लोणारमध्ये देखील रिमझिम पावसाने त्या भागात सुरुवात होणार आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, शेवगाव हा जर परिसर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण बघूया अजून काही वातावरणामध्ये आपल्याला सकाळपासून बदल जाणवतोय का. आपण जर दुपारी सोमवारी 20 जुलैला 1 वाजता जर बघितलं दुपारी तर पाचोरा, चाळीसगाव, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार पावसाने सोमवारी 20 जुलैला दुपारी 1च्या नंतर जोरदार पावसाने त्या भागात सुरुवात होणार आहे. नामपूर, मालेगाव, सटाणा, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर नंदुरबार हा जर परिसर जर बघितला आपण या भागात देखील दुपारी रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या परिसरामधून म्हणजेच कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो आपण जर अरबी, वर्धा, हिंगणघाट हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला रात्री अरबीमध्ये जर बघितलं तर फक्त ढगाळ वातावरण आहे. पण वर्धा, हिंगणघाट परिसर जर बघितला तर रात्री सोमवारी 20 जुलैला 10च्या आसपास वातावरणामध्ये इथे मोठा बदल आपल्याला होताना दिसत आहे. म्हणजे या भागांमध्ये जास्त पाऊस नाही पण रिमझिम पाऊस या भागात रात्री 10च्या आसपास होणार आहे. वरोरामध्ये देखील पाऊस आहे. चंद्रपूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर चिमूर, उमरेड हा जर परिसर बघितला, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये दुपारी सोमवारी 20 जुलैला दुपारी 1 वाजताच वातावरणामध्ये आपल्याला मोठा बदल या भागात जाणवत आहे. उमरेड, नागपूर, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदियामध्ये जास्त प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज सोमवारी 20 जुलैचा लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे.
तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 21 जुलैला जर बघितलं, तर 21 जुलैला देखील आपल्याला मोठा या भागात देखील बदल जाणवत आहे. रात्री 10 वाजता जर आपण बघितलं, तर भंडारा, साकोली, गोंदिया, तुमसर, रामटेक, नागपूर, उमरेड, हिंगणघाट, वर्धा या भागात म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात देखील होणार आहे. त्याचबरोबर पांढरकवडा, यवतमाळ, अर्नी, उमरखेड, आदिलाबाद, त्याचबरोबर निर्मळ या भागात देखील रिमझिम पावसाने सुरुवात होणार आहे. आपण जर वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, अहमदपूर हा परिसर बघूया आपण, येथे काही बदल आपल्याला जाणवतोय का? आपण जर जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उमरेड, परळी, माजलगाव, केज, बीड, अंबड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, पाथर्डी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील म्हणजे रिमझिम पाऊस नाही, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात देखील होणार आहे. हा देखील अंदाज सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर चिखली, भोकरदन, त्याचबरोबर शेवगाव हा परिसर बघितला, तर इथे देखील पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची एंट्री ही झालेली आहे. तर येथे जर आपण अंबळनेर, जळगाव, त्याचबरोबर बोदवड हा परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर धुळे, साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, नाशिक, त्याचबरोबर नागपूर, पेठ, नाशिक, घोटी या परिसरात देखील पाऊस हा असणार आहे. खास करून वापी परिसर बघितला, तर बोईसर, वापी, वडा, घोटी, कोळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, पेण, लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, दापोली, मुरुड, जंजिरा, चिपळूण, त्याचबरोबर सातारा, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुडगाव हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील म्हणजे पावसाला या भागात देखील सुरुवात ही होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं, तर मंगळवारी 21 जुलैला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण बघूया अजून काही बदल आपल्याला या भागात जाणवतोय का? आपण इथे बघू शकता कोल्हापूर परिसर, सांगली परिसर. इथे जर आपण बघितलं, तर आपल्याला ईश्वरपूर, आता या कोल्हापूर परिसरात रिमझिम पाऊस आहे. ईश्वरपूरमध्ये ढगाळ वातावरण असेल, सांगलीमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. निपाणीला रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघितलेला आहे. म्हणजे सोमवारी 20 जुलै आणि मंगळवारी 21 जुलै असा 2 दिवसाचा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.